तांदूळ असले तर तांदूळ टाका किंवा फुलाच्या पाकळ्या असतील तर ते टाका. जे नातू आपल्या आई आजोबाजी समोर बसले त्यांनी पण तसंच करायचं. ताटामध्ये फुलं असतील ते फुलं त्यांच्या डोक्यावर ठेवायची. साखर आताच खाऊ घालू नका, मी सांगेल तसंच करा. फुलं त्यांच्या डोक्यावर ठेवा. फुलं आई वडिलांच्या डोक्यावर ठेवा. आता ताट आई वडिलांच्या मांडीवर द्या. ताट आई वडिलांच्या मांडीवर द्या आणि मुलांनी हात जोडून उभं राहा. सगळ्यांनीच उभं राहा. जे मुलं बसले त्या सगळ्यांनी उभं राहा आणि हात जोडून. पाठीमागचे मुलं नाही, जे आई वडिलांसमोर बसले तेवढेच उभे राहा फक्त. तुम्ही बसा, बाकीचे सगळे खाली. आई वडिलांना फेरी मारायची आपल्याला. 7 प्रदक्षिणा उजव्या हाताकडून आईच्या गोल फिरायच्या आईच्या भोवती. चला सुरुवात करू आपण. गोल गोल फिरायचे, गोल गोल हात जोडून. वडिलांना ओवाळायचं आहे उजव्या हाताकडून. जोपर्यंत आरती थांबत नाही तोपर्यंत चालू द्यायचं आहे. थांबा, अजून आरती सुरू झाली नाही. फक्त ताट हातात घ्या. सगळ्यांनी पेटवला. चला सुरुवात करू आपण. मंदिरामध्ये देवाची आपण आरती करतो, तीर्थामध्ये देवाची आरती करतो, पण जन्मदात्र्या आई वडिलांची आरती, आजोबाजीची आरती करणं हे काही विशेष भाग्य आहे. सद्भाव